मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात 1878 मध्ये सुरुवात झाली. लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी हे संमेलन सुरू केलेले आहे. लोक आणि लेखक यांचं नातं दृढ करणारी, वाचक आणि ग्रंथ यांचं मनोमिलन करणारी ही संमेलन आहेत. सरस्वती समान ज्यांना मिळाला आहे, 40 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. आज आपल्यासोबत तसंच आहे शरणकुमार लिंबाळे सर. तर सर, आज भूमिपूजन झालं इकडे 99वं साहित्य संमेलन याचं. तर मराठी मूड चॅनल आहे, तर या सगळ्यावर पहिला प्रश्न म्हणजे कसा आहे तुमचा मूड? अत्यंत आनंदी आहे आणि हा सन्मान मला मिळाला याबद्दल मला अभिमान वाटतो, गर्व वाटतो. तर आज तुम्ही हे जे भूमिपूजन केलं, तुमच्या हस्ते भूमिपूजन झालं, त्याची पूजा झाली आणि आता सगळे आपण मोठमोठ्या लोकांच्या भाषणामध्ये ऐकलं की यावेळेला या संमेलनाकडून खूप जास्त अपेक्षा आहे. भरपूर अशा गोष्टी आहेत जे ते म्हणाले की वेगवेगळ्या नवीन होणार आहेत. 4 दिवस पहिले तर तुम्ही असणार आहात का सर? मी साताऱ्यामध्ये 4 दिवस असण्याचा प्रयत्न करणार आहे. हे संमेलन, मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात 1878 मध्ये सुरुवात झाली. लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी हे संमेलन सुरू केलेले आहे. 19वे शतक, 20वे शतक आणि 21वे शतक या 3 शतकामधून हे संमेलन प्रवास करताना दिसत आहेत. आता साताऱ्यामध्ये 99वे संमेलन होऊ घातलेलं आहे आणि 100वे संमेलन म्हणजे शतकपूर्तीचं संमेलन पुढच्या वर्षी होणं म्हणजे 27 मध्ये होईल. इतक्या महत्वाचं ही साहित्य संमेलन आहेत. लोक आणि लेखक यांचं नातं दृढ करणारी, वाचक आणि ग्रंथ यांचं मनोमिलन करणारी ही संमेलन आहेत. संमेलन ही मराठी साहित्याचा, मराठी समाजाचा उत्सव आहे आणि असे उत्सवामुळे लेखकांना अंतर्मुख होऊन निर्मितीसाठी तयार व्हावं लागतं. म्हणून या संमेलनाला खूप महत्त्व आहे आणि साताऱ्यामध्ये तर हे होणारं 4थं संमेलन आहे. आणि मला आता आजच्या या समारंभामध्ये मला खूप भरभरून प्रेम करणारी मंडळी दिसली, त्यामुळं मला बरं वाटतं आणि हे संमेलन यशस्वी होईल असं मला वाटतं. खूप 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 धन्यवाद. तर जसं तुम्ही सरांचं ऐकलं, तर प्लीज अख्ख्या महाराष्ट्राला आणि भारतभरच्या लोकांना जे जे आपले चॅनल बघणार आहेत तर सगळ्यांनी या संमेलनाला या. 1 जानेवारी ते 4 जानेवारी शाहू महाराज स्टेडियममध्ये संमेलन आहे. तिकडे तुम्हाला सरांना पण भेटायला मिळेलच आणि खूप उत्कृष्ट असे संमेलन होणार आहे. संमेलनात काय काय होणार आहे याचा पॉडकास्ट आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवर केलाय, तर तो तुम्ही नक्कीच बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.